नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीज, IBPS, सरळ सेवा भरती, तसेच इतर स्पर्धा परीक्षा, NMS, NTS अशा विविध स्पर्धा परीक्षांनी कशा प्रकारचे नंबर सिरीज येते आणि कशा पद्धतीने ती सोडवायची याबद्दल आपण पाहणार आहे. तर तुमच्या समोर स्क्रीनवर जो तुम्हाला प्रश्न दिसत आहे त्यामध्ये बघा तुम्ही 9, 25, 49, 81 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेले आहे. आणि कधी कधी काय होते, तुम्हाला प्रश्नचिन्ह देणार नाहीत, तुम्हाला प्रश्न विचारतील की पुढीलपैकी कोणता पर्याय याच्याशी जुळतो. तर या ठिकाणी बघा, जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 9, 25, 49, 81 ह्या ज्या काही संख्या आहेत, ह्या संख्या कशाचा तरी वर्ग आहे. मग आपण वर्गावरून सोडवू शकतो किंवा कुठली संख्या वर्ग आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, जो पहिली संख्या आहे 3, 9 हे 3चा वर्ग आहे, 3चा वर्ग. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे संख्या ती 25, 5चा वर्ग. त्याच्यानंतरची 7चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49. त्याच्यानंतर 9चा वर्ग 81. मग आपण पर्यायामधून पाहू. आपण प्रथमतः तर एक पर्याय आधीच कॅन्सल होतो, जो की वर्गसंख्याच नाही आहे. 2 नंबरचा पर्याय कटला. पहा, 1 नंबरचा पर्याय, 3 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय यापैकी आपलं उत्तर राहणार. आता दिलेल्या ज्या सर्व संख्या आहेत ह्या विषम येतात. आता विषम संख्या कशा ओळखायच्या, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक येत असतील तर त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. आणि विषम संख्येचा वर्ग सुद्धा एक विषमच संख्या असते, म्हणून आपण डायरेक्ट आपलं उत्तर येऊन जाईल मित्रांनो. तर पहा, आता सांगितलं तुम्हाला की जे विषम संख्या असते, विषम संख्येचा वर्ग विषम संख्येची येते. मग या ठिकाणी पहा, 3चा वर्ग 9, 5चा 25, 7चा 49, 8चा 81. त्याच पद्धतीने पहिली जी संख्या आहे 10, 10चा वर्ग आहे आणि 10 ही समसंख्या आहे, म्हणून आपलं हे सुद्धा उत्तर नाही. त्याच्यानंतर तिसरं, 11चा वर्ग 121 आणि 11च्या एकक स्थानी 1 आहे आणि 121च्या सुद्धा एकक स्थानी 1 आहे. म्हणजे विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्याच असते, म्हणून आपलं उत्तर नंबर 3, उत्तर क्रमांक 3, 121 आपलं उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो.